करण्याची प्रेरणा दिली, समतेची आणि बहुजन सुखाय बहुजन हिताय ही वाट दाखवली, त्या सर्व महामानवांना माझे अभिवादन. आजच्या औरंगाबाद महानगरपालिका प्रचार सभेच्या प्रभाग क्रमांक 4च्या प्रचारासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आणि आज माझ्याबरोबर आजच्या विचारमंचावरती उपस्थित असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य आणि औरंगाबादच्या प्रभारी अरुंधतीताई शिरसाट, तसंच निरीक्षक औरंगाबादचे योगेशजी बन, शहराध्यक्ष मतीन पटेल, शहराध्यक्ष साधनाताई पठारे, अक्रम खान युवा जिल्हाध्यक्ष, कोमल हिवाळे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, तसंच रुपचंद गाडेकर जिल्हाध्यक्ष, भाऊराव गवई निवडणूक निरीक्षक आणि रामेश्वर तायडे पूर्व अध्यक्ष, आणि तसंच ज्यांच्या प्रचारासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत त्या आपल्या उमेदवार वर्षाताई जाधव, तसंच आशाताई भुजबळ आणि दादाराव लोखंडे. या तिघांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहायचंय हे सांगण्यासाठी मी इथे आलेली आहे. तुम्ही उभे राहणारच आहात. तुम्हाला काही मी या तिघांना मत द्या वगैरे सांगणार नाहीये, कारण जर नसतं तर तुम्ही इथे आलाच नसतात. सभेला येणारा आपला कार्यकर्ताच असतो. प्रश्न येतो की आपली कार्यकर्ता म्हणून जबाबदारी ही फक्त सभेला हजेरी लावण्याइतकी, पदयात्रेमध्ये सामील होण्या इतक्यापुरती मर्यादित आहे का? आपण जी लोक आपल्या पक्षाची नाही आहेत, जी लोक आपल्या सभांना येत नाहीत, ज्या लोकांच्या पर्यंत पक्ष अजून पोहोचलेला नाहीये, अशांच्या पर्यंत आपला पक्ष आणि आपले उमेदवार नेऊन पोहोचवणं ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची आज जबाबदारी आहे. नाही तर काय होतं, आपण आपल्यातच प्रचार करतो. अंजलीताईंच्या समोर 1000 लोक जमली, 500 लोक जमल्या की मला काय वाटतं, अरे वा, सभेला एवढी गर्दी होते म्हणजे प्रभाग 4च्या 3 सीटा निघतात. आता हेच 500 लोक पक्षाच्या प्रत्येक आंदोलनाला असतात. हेच 500 लोक अंजलीताईंच्या सभेला असतात, सुजातच्या सभेला असतात, बाळासाहेबांच्या सभेला असतात. हीच 500 लोक बूथ कमिट्यांवरती कामं करत असतात. पण हा 500चा आकडा जोपर्यंत आपण 5000 करत नाही तोपर्यंत आपल्याला निवडणूक जिंकणं शक्य आहे का? प्रश्न कळला माझा? आपण 500चे 5000 करत नाही तोवर आपल्याला निवडणुका जिंकता येईल का? मग 500चे 5000 कसे करायचे? कसे? बरोबर, कोणाच्या घरी जाणार? त्या ताईंनी सांगितलं प्रचार करून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन. कोणाच्या घरी जाणार? कोणत्या नागरिकांच्या? मी ना जरा शिक्षक होते अनेक वर्ष, त्याच्यामुळे मला योग्य उत्तर मिळेपर्यंत मी सोडून नाही देते. कुठल्या नागरिकांच्या घरी जाणार? मी भीमनगरमध्ये राहते. शेजारी पाजारी सगळे माझ्या जयभीमवाल्याच बायका आहेत. त्या पक्षालाच मत देणार आहे. त्यांच्या घरी प्रचार करून आपण निवडणूक जिंकणं शक्य आहे का? मी काय म्हणतेय त्याचा मुद्दा लक्षात घ्या. निवडणूक आपण अशा वेळेला जिंकतो जेव्हा पक्षाच्या नसलेल्या लोकांच्या पर्यंत जाऊन आपण उमेदवार पोहोचवतो, किंवा आपण त्यांच्यापर्यंत पक्ष आणि पक्षाची भूमिका नेऊन पोहोचवतो. आत्ताच वर्षाताईंना मी त्या कोषाध्यक्ष असल्यापासून ओळखत होते. आत्ताच त्यांच्याशी थोडंसं, पण त्यांची अरुंधतीताईंनी सांगितलेली हिस्ट्री मला माहिती नव्हती की अगदी 9व्या महिन्यापर्यंत त्या पक्षाचं काम करत होते आणि पुन्हा कामाला लागल्या. आत्ता त्यांच्याशी बोलताना मला कळलं की त्या फार्मसिस्ट होत्या. फार्मसिस्ट म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगते. फार्मसिस्ट म्हणजे आपण जी औषधं विकत आणतो त्या औषधांचं जे शास्त्र आहे, ती औषधं तयार करणं, त्या औषधांचा दर्जा तपासणं आणि कुठल्या रोगासाठी कुठलं औषध दिलं जातं, त्याची मात्रा काय असावी, त्याचं प्रमाण काय असावं, हे जे सगळं शास्त्र आहे त्या शास्त्राच्या त्या सांगितलं का? मी चुकलं नाही ना? कारण मला शास्त्र काही कळत नाही. सायन्स माझा कधी विषय नव्हता, त्यामुळे उगीच मी चूक करून बसायची.
मी हे तुम्हाला अशासाठी सांगते की इथे आल्यापासून मी दादारावांशी बोलले, आशाताईंशी बोलले, वर्षाताईंशी बोलले आणि त्या सगळ्यांनी मला सांगितलं की ह्या सगळ्या प्रभागामध्ये महत्त्वाच्या कुठल्या समस्या असतील तर ती म्हणजे स्वच्छ पाण्याची पाईपलाईन नाही आहे, हा एक मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की इथला कचरा उचलण्याचं किंवा कचरा व्यवस्थापन शून्य आहे. मग कचरा व्यवस्थापन शून्य असलं की काय होतं? ठिकठिकाणी कचऱ्याचे ढग साठून राहतात, तेच पाणी हळूहळू जमिनीत बुडवायला लागतं आणि जर पाण्याच्या लाईनी व्यवस्थित नसतील तर ठिकठिकाणी लोकांनी बोर घेतलेले असतात आणि मग बोरचं पाणी सुद्धा दूषित व्हायला लागतं. मुख्य रोगराईचं कारण हे बाकी कुठल्याही आजारांपेक्षा स्वच्छ पिण्याचं पाणी नसणं आणि तसंच कचऱ्याची विल्हेवाट न राहून ड्रेनेज लाईन न नसणं हे सगळे महत्त्वाचे मुद्दे. आणि हे सगळे मुद्दे महत्त्वाचे सोडवण्याचं काम कोण करतं? कोणाचं काम आहे सोडवणं? जबाबदारी कुठल्या संस्थेची आहे? महानगरपालिकेची. तुमचा खासदार तुमची ड्रेनेज लाईन आणणार नसतो, तुमचे आमदार तुमच्या कचरा पेटी उचलल्या जात आहेत ते बघणार नसतो. आज पिण्याचं पाणी असेल, ड्रेनेज लाईन असतील, वस्त्यांच्या मधले आणि प्रभागातले रस्ते असतील, कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, या सगळ्या सोयी नागरिकांना देणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. आणि महानगरपालिका हे काम फुकटात करत नसतं. तुम्ही महानगरपालिकेचा टॅक्स भरता की नाही? सगळ्यांकडे पावत्या आहे. त्या टॅक्सच्या बदल्यात ही कामं महानगरपालिकेने तुमची करणं अपेक्षित असतं. महानगरपालिका ते करत नाही, कारण आपण निवडून दिलेले प्रस्थापित नगरसेवक, महानगरातले अधिकारी वर्ग यांचं साठलोट असतं. आणि मग कॉन्ट्रॅक्टर कार्ड कोण नेमायचे, कुठल्या कामाकरता कुठल्या महाप्रभागामध्ये किती बजेट टाकायचं, कुठला कॉन्ट्रॅक्टर नेमायचा, त्या कॉन्ट्रॅक्टरकडले हप्ते किती घ्यायचे, याच्याच वरती महानगराचं पूर्ण राजकारण फिरत असतं. एकदा निवडून गेलं की नागरिकांच्या सोयी हा विषय त्याच्यामध्ये राहिलेलाच नसतो. आज आपल्याला असे लोकप्रतिनिधी निवडून पाठवण्याची गरज आहे की जे महानगराच्या बजेटचा अभ्यास करतील. ते आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये घरं किती आहेत, त्या घरांनी किती घरपट्टी आतापर्यंत भरलेली आहे, किती निधी आज प्रभाग क्रमांक 4 ला उपलब्ध झाला पाहिजे, हे याचा अभ्यास करतील. प्रभागातल्या समस्यांचा अभ्यास करतील आणि प्रभागातल्या समस्यांचा अभ्यास करून अत्यंत ठामपणाने या प्रभागामध्ये रस्ते काय असले पाहिजे, कुठे ड्रेनेज लाईन टाकल्या गेल्या पाहिजे, कशा पद्धतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, याचे प्रारूप नागरिकांच्या ठिकठिकाणी वस्त्यांमध्ये, वाड्यांमध्ये, वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये बैठका घेतील आणि नागरिकांच्या मागण्या आज महानगरपालिकेमध्ये लावून धरतील. अशा पद्धतीने नागरिकांचा विचार करणारी आज नगरसेवक जाण्याची इथे गरज आहे. आणि माझी खात्री आहे की आपले जे तिन्ही उमेदवार आहेत ते अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने आपल्या प्रभागाचं नियोजन करतील. आज आतापर्यंत ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी तुमच्या भागात येऊन किती बैठका घेतल्या, कॉन्ट्रॅक्ट मिळाली की नाही त्यांना? आता महानगरपालिका ही कॉन्ट्रॅक्ट राज झालेला आहे. महानगरपालिका आता महानगरपालिका नगरसेवक चालवतच नाही. महानगरपालिका चालवली जाते ती कॉन्ट्रॅक्टरकडनं चालवली जाते, ठेकेदारांच्याकडनं चालवली जाते आणि त्याचे हप्ते नगरसेवकांना मिळत राहतात आणि त्यामुळे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आज आपल्याला गरज आहे ते आपल्यामध्ये उठबस असणाऱ्या लोकांची, आपल्यामध्ये वावरणारी लोक, पक्षासाठी जीव तोडून काम करणारी लोक, जी निवडून येवो किंवा न येवो आज ठामपणाने आपल्या प्रश्नांवर भूमिका घेऊन उभं राहतील. आणि त्याच्यासाठी आता महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकणं याची अत्यंत गरज आहे आणि त्याची सुरुवात प्रभाग 4 पासून होणार आहे ही माझी पूर्ण खात्री आहे. मी तुम्हाला अशी विनंती करायला आली आहे, तुम्ही सगळेजण मत देणारच आहात वंचित बहुजन आघाडीला. तुम्ही सगळे फक्त मतदार नाही आहात, तुम्ही कार्यकर्ते आहात.
आज जमलं तर आत्ताची बैठक संपल्यानंतर जरा किती जणांची इथे असलेल्यांनी आपली वस्ती सोडून शेजारच्या आपल्या नसलेल्या विभागात जाऊन घरोघरी प्रचार करण्याची तयारी आहे, तेवढे हात वर करा. मग मी तुम्हाला एक नियोजनाला विनंती करते, आत्ताची बैठक संपल्यावर ज्यांनी हात वर केले ते आणि तिन्ही उमेदवार एक अर्धा पाऊण तास 1 तास एकत्र बसा. प्रत्येक 5-5 जणांचा एक गट करा, 5-5 कार्यकर्त्यांचा. त्यांना एक एरिया वाटून द्या आणि त्या एरियातलं प्रत्येक घर पूर्ण करायचं. जमेल? शक्य करणं? हां, याच्याकरता चहा पाणी मागणार का नाही मागणार? काय जरा खणखणीतपणे आम्ही आमचा प्रचार करू म्हणाल की? खणखणीत प्रचार करायचा आहे आपल्याला, कारण विजय असो. आज महानगरपालिका कसं असतं सांगू का, मोठ्या ज्या निवडणुका असतात म्हणजे लोकसभा किंवा विधानसभा, त्याच्यामध्ये पक्षाकडे बघून लोक मतदान करतात. मग त्याच्याकडे मोदींकडे बघून मतदान करतात. नगरसेवक खासदार किती का नालायक असे ना, मत दिलं जातं ते मोदींकडे बघून दिलं जातं. तसंच विधानसभेला थोडंफार होतं. पण महानगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तसं मतदान होत नाही. तिथे नागरिक काय विचार करतात तर आपल्या समस्यांना हाक मारली तर येणारं कोण आहे, मी कोणाकडे पटकन जाऊ शकतो. कोण आज इथे नगरसेवक निवडून आला तर मला त्याच्याकडे सहज जाता येतं किंवा मी केलेला फोन तो नगरसेवक किंवा नगरसेविका उचलू शकते. माझा माणूस कोण आहे, आपल्यापर्यंत कोण येतंय, आपल्यापर्यंत कोण पोचतंय आणि आपण कोणापर्यंत पोचू शकतो, ह्या निकषावरती महानगरपालिकेमध्ये मतदान होत असतं. प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक उमेदवाराला पोचणं कदाचित शक्य होणार नाही. पण तुम्ही जर सगळ्यांनी विभाग वाटून घेतला, एक राऊंड तुम्ही पूर्ण केलं आणि मग दुसऱ्या राऊंडला उमेदवारांपैकी एका कोणाला तरी गाऊन तुम्ही ठरवा या 3 प्रभागांपैकी 3 उमेदवारांपैकी कोण यायला पाहिजे. पण या पॅनलमधल्या प्रत्येक उमेदवाराला निदान एका एरियामध्ये तुम्ही घेऊन गेलात, पोचवलं, पक्षाचं पॅम्पलेट दिलं. आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे ना, तो प्रसिद्ध झाल्यावर तुम्हाला उद्यापासून जाहीरनामा मिळेल. तो मी माझी एक सजेशन अशी आहे की त्या जाहीरनाम्याची PDF करून पण पक्षाच्या सगळ्या ग्रुपवरती पाठवा. आपला पक्षाचा प्रचार आपल्याला जसा घरोघरी हिंडून करता येतो तसा व्हॉट्सअप ग्रुपमधनं पण करता येतो. किती जणांचं इथे फेसबुक अकाउंट आहे? मी ते पुरुष वर्गाकडे जास्त बघते. नाहीये कोणाचं फेसबुक अकाउंट? नाही, फक्त स्टेजवरच्या लोकांचं आहे, सगळ्यांचं आहे. तर जरा हात वर करायला दमलेत का सगळे? आहे. जे काही पक्षाचं महानगराच्या प्रचाराचं साहित्य असेल ते सगळं आपल्या फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरती टाकत राहा. आत्ता तुम्ही आज 13 तारखेला संध्याकाळपर्यंत प्रचार आहे. आज आहे 7 तारीख, म्हणजे आपल्या आता 6 दिवस आहेत प्रचाराचे. या 6 दिवसामध्ये तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचलात तर मला खात्री आहे की आपल्याकडे अतिशय अनुभवी, विकासाचा विचार करणारे, नागरिकांच्या प्रश्नाची जाण असलेले उमेदवार आहेत आणि त्यांना महानगरामध्ये निवडून पाठवलं तर आपल्या समस्या सुटणार आहेत. हे लक्षात घ्या. ताकदीने पुढचे 6 दिवस काम करा. कोणीही आपला एरिया सोडून करायचं नाही. आपल्या एरियातली सगळी लोक मतदानाला गेली की नाही हे बघायचं. जाऊ दे आम्ही काही एकदा जाऊन त्यांच्याकडे नाही, मतदानाला गेली की नाही हे पण बघायचं. आणि असं केलं तर माझी खात्री आहे की आपल्या प्रभागातनं नक्की वंचितचा झेंडा फडकवेल. सगळ्या उमेदवारांना आणि प्रभाग 4 मधल्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मतदानाला 16 तारखेच्या निकालासाठीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जय भीम.